In this session, we will be studying the last part of medieval India in terms of political dynasties. And this last part is very significant in the context of the entire history of India and particularly medieval history of India, that is Mughal Empire. Mughal Empire nearly lasted for more than 300 years, and at its peak you can see its territorial expansion or territorial span. It nearly covered all of India, Pakistan, most part of Afghanistan. So, in terms of area, wealth, Mughal Empire marks a very important part in the Indian history. आणि त्या काळामध्ये जगातलं सर्वात श्रीमंत राजवट ही मुघल एम्पायर होती. आणि हा जो पिरियड आहे 1526 ते 1857, इट ब्रॉट अबाउट एक क्षत्रिय अंमल असल्यामुळं पॉलिटिकल स्टॅबिलिटी, military innovations, architectural grandeur, सर्वच अर्थानं ह्या काळामध्ये संपन्नता भरभराट अनुभवली. आणि यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्टॅबिलिटी. जर पॉलिटिकल स्टॅबिलिटी असेल तर बाकीच्या गोष्टी फॉलो करतात. मिलिटरी इनोव्हेशन, आर्किटेक्चर, फ्लरिशिंग ट्रेड अँड कॉमर्स, वेल्थ, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या पाठोपाठ येतात. This Mughal Empire was founded by Babur. म्हणजे ह्या मुघल एम्पायरच्या अभ्यासामध्ये आपण ह्या 4-5 प्रॉमिनंट राजे झाले त्यांचा आपण अभ्यास करणार. तर याचा फाउंडर जो होता बाबर, त्यानंतर इम्पॉर्टंट राजा होता अकबर, जहांगीर, शहाजहान आणि औरंगजेब. These were prominent rulers of Mughal Empire, of which Babur was found. 1526 ला बाबरने हे एस्टॅब्लिश केले. So we'll see a bit of history of Babur, the founder of Mughal Empire. Babur, 1526 to 1530, 4च वर्ष त्याला राज्य करता आलं. ऍक्च्युली त्याचं पूर्ण जीवन हे संघर्षात गेलं. की तो इथला नव्हता. ही वॉज ओरिजिनली फ्रॉम उझबेकिस्तान region, and he was direct descendant of two invaders, म्हणजे याची वंशावळ जर बघितली तर he was descendant of Taimur from father side, father lineage, and Genghis Khan from mother's lineage. म्हणजे वडिलांच्याकडून तो
तैमुरलंगचा वंशज होता आणि आईच्या कडून तो चेंगीज खानचा वंशज. त्यामुळे असे दोन क्रूर आक्रमणकर्त्यांचा वारसा त्याला लाभला होता. त्याला सुरुवातीला खूप स्ट्रगल करावा लागला, अर्ली स्ट्रगल. आणि हा जो स्ट्रगल आहे तो फरगाना रिजन, फॉर मोस्ट पार्ट ऑफ हिज लाईफ त्याचं कॉन्सन्ट्रेशन फरगाना जो रिजन आहे तो उझबेकिस्तान मध्ये, ह्या भागामध्ये तिथे त्याला एस्टॅब्लिश करायचं होतं, पण ते जमलं नाही. तो त्याला बऱ्याचशा पराभवांना सामोरं जावं लागलं. त्याला तिथून हाकलून देण्यात आलं फरगानातून. बट ही कॅप्चर्ड काबूल. तिथून तो थोडासा इथं आला दक्षिणेला, काबूल इथं आहे. कॅप्चर्ड काबूल इन 1504, 1504 मध्ये त्यानं काबूल ताब्यात घेतला आणि आपला बेस तयार केला इथून तो भारतात येण्यासाठी. आणि भारतात येण्यासाठी ही डिफिटेड इब्राहिम लोधी. लोधी डिनास्टी मधला शेवटचा जो होता, तर 1526 साली फर्स्ट बॅटल ऑफ पानिपत, पानिपतची पहिली लढाई झाली. तर ह्या लढाईमध्ये बाबर वर्सेस लोधी, इब्राहिम लोधी. याच्यामध्ये बाबर हा विजयी झाला अँड इट मार्क द फाउंडेशन ऑफ मुघल एम्पायर. मुघल एम्पायरचा पाया रचला गेला. त्या फाउंडेशनच्या वेळी फक्त इब्राहिम लोधीला पराभूत केल्यामुळे इब्राहिम लोधीच्या ताब्यात जेवढा प्रदेश होता तेवढा बाबरच्या ताब्यात आला आणि तो दिल्ली आणि आग्रा हा छोटासा भागच, तेवढा हा रिजन त्याच्या ताब्यात आला. नंतर त्यानं हळूहळू एक्सपान्शन केलं. तर बाबरचं मेजर कॉन्ट्रीब्युशन ही एक्सटेन्सिव्हली मिलिटरी कॉन्ट्रीब्युशन, extensively used gunpowder and artillery. पारंपरिक युद्धाच्या याच्याबरोबरच त्यानं आर्टिलरीचा उपयोग केला, बंदुकींचा, तोफांचा. त्यामुळे तो यशस्वी झाला. थोडस बाबरबद्दल जर माहिती घेतली तर बाबर का ह्या पानिपतच्या लढ्यामध्ये यशस्वी झाला आणि भारतामध्ये तो त्याचे पाय रोवू शकला, तर याची कारण म्हणजे भारतामध्ये त्या काळामध्ये बरीचशी पॉलिटिकल इनस्टॅबिलिटी होती. हा सक्सेस होण्यामागं, ठीक आहे युद्धात सक्सेस झाला, युद्धात सुद्धा का सक्सेस झाला, तो येऊ का शकला, तर पॉलिटिकल इनस्टॅबिलिटी होती त्या काळात. पॉलिटिकल इनस्टॅबिलिटी भारताच्या काळात. आणखीन लोकल अलायन्स सुद्धा, त्या लोधीचाच, त्यांच्याच डिनास्टीचा पार्ट असलेला दौलत खान लोधी आणि राणा संगा हा राजपूत राजा होता. ह्या दोघांनी बाबरला इन्व्हाइट केलं आक्रमणासाठी. कारण का, त्यांना इब्राहिम लोधी नको होता, इब्राहिम लोधींना त्यांना नष्ट करायचं होतं. त्यामुळे दौलत खान लोधी, राणा संगा यांनी बाबरला प्रोत्साहन दिलं. त्यांनी त्याला प्रॉस्पेक्ट दाखवले की यू कॅन कम. आणि कधीही काबूलपेक्षा हा दिल्ली आग्राचा रिजन त्या काळचा फर्टाईल होता, संपन्न होता. त्यामुळं बाबरनं ते
तो विचार सोडून दिला, कारण बाबरचं पहिल्यापासून होतं की काही करून त्या फरगनाचा आहे तिथला, कारण तो तिथला होता मूळचा, तिथं राज्य करायचं, तिथलं राज्य प्रस्थापित करायचं. शेवटी त्यानं तो विचार सोडून दिला आणि त्यानं आपलं लक्ष भारताकडे केंद्रित केलं आणि ते 1526ला या पानिपतच्या पहिल्या लढाईमध्ये ते हे झालं, पूर्ण झालं. तर त्याची आता हे जे 4 वर्ष आहेत, हे सगळी 4 वर्ष बाबरची प्रत्येक वर्षी एका लढाईत गेली. थोडासा आपण तो पार्ट बघितला तर पहिली बॅटल 1526ला त्यानं करावी लागली, जे आपण बघितले, बॅटल ऑफ पानिपत. याच्यानं फाउंडेशन त्यानं हे केलं, इब्राहिम लोधीला पराभूत करून. लगेच दुसऱ्या वर्षी 1527ला दुसरी लढाई लावली, बॅटल ऑफ खानवा. तर ही लढाई त्याला कोणाच्या विरुद्ध लढवली तर राणा संगा. ज्या राणा संघानं फितुरी म्हणता येत नाही पण कट रचून बाबरला बोलवलं, त्याच राणा संघाविरुद्ध बाबरला लढाई करावी लागली, कारण राणा संघाला बाबरला फक्त वापर करायचा होता इब्राहिम लोधीला घालवण्यासाठी आणि त्याला दिल्ली आग्र्यापुरतच मर्यादित करायचं होतं. पण त्याच्या लक्षात आलं की बाबर वॉज इंटेंडेड फॉर एक्सपान्शन. आणि हे राणा संघामध्ये एक राजपूत कॉन्फेडरन्सी होती, त्यांची एक बरीचशी संघटना असल्यासारखं ग्रुप होता. याला पराभूत केल्यामुळं बराचसा राजपूतचा जो पार्ट आहे तो बाबरच्या ताब्यात आला. आणि याच्यानंतर या लढाईत विजय मिळवल्यानंतर, राणा संघावर विजय मिळवल्यानंतर, कारण हा हिंदू राजा होता आणि याच्यावर विजय मिळवल्यानंतर मग बाबरनं स्वतःला गाझी घोषित केलं. त्याच्यावर एखादा राजा स्वतःला गाझी घोषित करतो म्हणजे काय, तर तो इस्लामसाठी लढाया करतो, असं हे आहे की इस्लामचा प्रसार करण्यासाठी. टाइम अँड अगेन बऱ्याचशा सुलतान वगैरे स्वतःला गाझी घोषित करतात की त्यांच्यासमोर दुसरा ऑब्जेक्टिव्ह नसतं तर धर्मप्रसारासाठी हे करायचं. ह्या बॅटलचा सिग्निफिकन्स काय, तर राजपूतांचा जो या बॅटल ऑफ पानिपत त्याला दिल्ली आग्रा हे मिळालं होतं, तर ह्या भागात जो राजपूत शेजारी जो होता तो इन्फ्लुएन्स याच्यामुळं त्याच्यावर इन्फ्लुएन्स करता आला बाबरला, म्हणजे कन्सॉलिडेट करता आला, त्यामुळे हे सुद्धा सिक्युअर झालं. लगेच त्याच्या पुढच्या वर्षी 1528ला बाबरला आणखीन एक लढाई करावी लागली, बॅटल ऑफ चंदेल. हा एक किल्ला होता, तर ह्याच्या विरोधात कोण होतं तर मेदिनी राय नावाचा एक राजपूत राजा होता. हा कुठल्या रिजन मध्ये होता, माळवा, म्हणजे थोडस पूर्वेकडं आणि दक्षिणेकडं. माळवा म्हणजे हाताचा मध्य प्रदेशचा हा इकडचा भाग. तर ह्या भागामधल्या चंदेरीला त्याला बॅटल करा, याच्यात पण तो विजयी झाला बाबर. त्याच्या मिलिटरीच्या व्यवस्थित कोऑर्डिनेशनमुळं, आर्टिलरीच्या, गन पावडरच्या, सुपिरियर मिलिटरीच्या बेसावर कॅप्चर करण्यात आला, त्यामुळे परत आणखी जास्त कन्सॉलिडेशन झालं. आणि शेवटची लढाई त्याला 1529 मध्ये बॅटल ऑफ घागरा ही लढावी लागली. आणि ह्या केसमध्ये त्याचा अपोनंट होता महमूद लोधी. आता हा इब्राहिम लोधीचा भाऊ होता आणि हा बंगाल रिजन मध्ये त्यानं स्वतःच, हा जो रिजन आहे ह्या रिजन मध्ये त्या मोहम्मद लोधीचं हे होतं. तर याच्यात सुद्धा बाबर विजयी झाला. आणि याच्यामुळे काय झालं
तर हा सगळा रिजन एकापाठोपाठ एकापाठोपाठ सुरुवातीला दिल्ली आग्रापर्यंत सीमित असणारं राज्य बाबरनं 4 वर्षात एवढं वाढवलं प्रत्येक वर्षी बॅटल करून. आणि 1530ला त्याचा मृत्यू झाला. तेव्हा मृत्यू होण्या अगोदर भारतामध्ये एम्पायर एस्टॅब्लिश करण्या अगोदर सुद्धा त्याचा काळ संघर्षात गेला. भारतामध्ये सुद्धा एम्पायर त्यानं एस्टॅब्लिश राज्य स्थापन केल्यानंतर सुद्धा बाकीचा काळ त्याचा संघर्षातच गेला. अँड ॲट 1530 बाबर डायड, त्याची डेथ झाली. ओके, आता याच्यानंतर पुढचा जो रुलर येतो तो हुमायून. बाबरचा मुलगा. आता याचे दोन कालखंड आहेत. एक तर बाबरच्या मृत्यूनंतर 1530 ते 40 एक 10 वर्ष तो हे करतो, रूल करतो. आणि इथून शेरशाह सुरी चं आक्रमण होतं, तो त्याला इथं विस्थापित करतो. आणि तो एक 10 वर्षासाठी 10-15 वर्षासाठी निघून जातो. इराणमध्ये आश्रय घेतो पर्शियन राजाच्या इथं. आणि परत 1555च्या दरम्यान तो रिटर्न भारतामध्ये येतो. परत आपली राजवट जी बाबरने एस्टॅब्लिश केली होती त्याच्यावर ताबा घेतो. आणि एखादं वर्षी ते करतो आणि तो त्याची डेथ होते. दिस इज इम्पॉर्टंट. तो इथं येतो, ताब्यात घेतो आणि मग त्याची डेथ होते. त्याच्यानंतर त्या मुघल एम्पायरचा सर्वात ग्रेट राजा जो होता हुमायूनचा मुलगा अकबर, तो इथं एस्टॅब्लिश करू शकतो. त्यामुळे हुमायून हा बाबरचा मुलगा, पण तो 2 फेजमध्ये आला. ओके. आणि ह्याला चॅलेंजेस काय होते की बाबरनं जरी राज्य ताब्यात घेतले असतील तरी ते दिल्ली आग्रा घेतलं, राजपुत होतं, माळवा होतं, बंगाल होतं, म्हणजे हा बराचसा पार्ट बाबरच्या ताब्यात होता. काबूल तर होतच, हा एवढ्या रिजनवर डिफरन्स होता. तर हे चॅलेंज होतं हुमायूनसाठी. कारण हे थ्रेट त्याला कोणापासून होते? अफगाण लोकांच्या पासून होते. हे राजपूत लोक होते, ते काय शांत बसणार नव्हते, जे पराभूत झाले होते ते. आणि सगळ्यात महत्वाचा थ्रेट होता तो शेरशाह सुरी. मग 10 वर्ष त्यानं कसं तरी या चॅलेंजेसला तोंड दिलं. बट इन 1539 ही लॉस्ट टू शेरशाह सुरी. आणि त्यानंतर तो एक्झाईलमध्ये गेला, तो पळून गेला इथून. तो इथं पर्शियामध्ये आला राजाच्या आश्रयाला. कुठं त्यानं घेतला तर पर्शिया मध्ये आश्रय गेला. शाह तहमास्प म्हणून हा राजा होता, नाव ठेवायचं लक्षात नाही. तो परत 1555ला रिक्लेम केलं त्यानं थ्रोन, सिंहासन. त्यामुळे 10-15 वर्ष हे शेरशाह सुरी बाकीच्यांचं इथं तोच कारभार चालू होता. आणि यासाठी त्यानं ह्या पर्शियन लोकांची मदत घेतली, मिलिटरी एड. अँड रिकॅप्चर्ड ही दिल्ली अँड आग्रा. दिल्ली आणि आग्राला त्यानं रिकॅप्चर केलं. त्यावेळी शेरशाह सुरी नव्हता, त्याचा मुलगा सिकंदर शाह सुरी होता. बॅटल ऑफ सरहिंद नावाची एक बॅटल झाली, तर ती त्यानं जिंकली. बॅटल ऑफ सरहिंद, शेरशाह सुरी. आणि त्यानं रिक्लेम केलं थ्रोन. अँड ही डिफिटेड सिकंदर शाह सुरी. सिकंदर शाह सुरीला त्यानं पराभूत केलं. ठीक आहे, त्यामुळे त्याला थ्रोन मिळालं. बट इन 1556 एकच वर्षानंतर ही डायड फॉलिंग फ्रॉम लायब्ररी स्टेअर्स. हे लक्षात ठेवायचं, कोणता राजा घोड्यावरून पोलो खेळताना मरण पावला, कोणता राजा प्लॅटफॉर्मवरून पडून मरण पावला, कोणता राजा लायब्ररीच्या जिन्यावरून पडून मरण पावला.
तर त्यातला हा हुमायून जो राजा आहे तो 1556ला लायब्ररीच्या जिन्यावरून पडून मरण पावला. आणि याची डेथ अचानक झाली. त्यावेळी याचा मुलगा जो आहे अकबर हा अतिशय लहान होता. त्यामुळं अकबरची जी कारकीर्द चालू होती, द ग्रेटेस्ट रुलर ऑफ मुघल एम्पायर अँड इंडिया ऑल्सो, 1556 to 1605. अकबर 1556 to 1605. He ascended throne when he was at 13 years age. 13 वर्षाचा असताना तो थ्रोनवर बसला. लहान होता. त्यामुळे त्यानं स्वतः राज्यकारभार करणं हे शक्य नव्हतं. त्यामुळं बैरम खान खान नावाचा एक रेजंट होता. रेजंट म्हणजे तो पालक होता. तोच कारभार याच्या नावानं बघायचा. जातीवर तो अकबरच होता. पण काही वर्षानंतर त्यानं बैरम खानला बाजूला केला आणि स्वतः निर्णय घ्यावा लागला अकबर थोडा मोठा झाल्यानंतर. आणि अकबरनं मग एक्सपान्शन बरेचसे केले. तर ते आपण त्याचे मिलिटरी एक्सपान्शन बघू अकबरचे. तर फर्स्ट त्याचं जे एक्सपान्शन आहे बाबर ते सिग्निफिकंट ते म्हणजे सेकंड बॅटल ऑफ पानिपत. तो त्यावेळी लहानच होता. म्हणजे तो ज्यावेळी बैरम खानाची लढाई लढली तर ही कोणाच्या वर्षी, तर ही बाबर राजा म्हणून वर्सेस हेमू नावाचा हिंदू राजा होता. तर ह्या हेमूला हरवल्यामुळे बराचसा प्रदेश बाबरच्या ताब्यात आला डायरेक्टली. सो दिस ही सेकंड बॅटल ऑफ पानिपत. म्हणजे पानिपतमध्ये प्रॉमिनंट 3 बॅटल झाल्या. पहिली बॅटल आपण बघितलेली आहे. फर्स्ट बॅटल ऑफ पानिपत ही बाबर वर्सेस बाबर वर्सेस इब्राहिम लोदी. सेकंड बॅटल ऑफ पानिपत अकबर वर्सेस हेमू. थर्ड बॅटल ऑफ पानिपत हे मराठा वर्सेस अब्दाली या ह्याच्यात दरम्यान झालेली आहे. आता अकबरानं मिलिटरी एक्सपान्शन काय काय केले त्याच्यावर जर आपण नजर टाकली तर वन बाय वन, आता हे काही पाठ करण्याची गरज नाही, फक्त लक्षात ठेवा. एक वन बाय वन तो रिकॅप्चर करत गेला, कंट्रोल वाढवत गेला. माळवा ते नाव 1561 मध्ये घेतला. गुजरात 1573 मध्ये घेतला. बेंगॉल 1576 मध्ये घेतला. काश्मीरवर कंट्रोल त्यानं 1586 मध्ये घेतला. सिंधवर कंप्लीट कंट्रोल त्यानं 1591 मध्ये घेतला. आणि दक्षिणेकडचा बराचसा प्रॉमिनंट भाग त्यानं 1600 मध्ये घेतला. म्हणजे आजच्या घडीचा जवळपास संपूर्ण भारत टप्प्याटप्प्यानं मिलिटरी एक्सपान्शन करत, मॅट्रिमोनियल अलायन्स करत तो खऱ्या अर्थानं राजा होता. की तो लष्करी हे सुद्धा हे करायचा आणि मॅट्रिमोनियल अलायन्सवर सर्व समावेशक त्याची भूमिका होती. तर ते हे करत गेला. त्यातल्या जर त्याच्या की बॅटल्स जर आपण बघितल्या तर बॅटल ऑफ 1576ला त्याची बॅटल ऑफ हल्दी घाटी झाली. बॅटल ऑफ हल्दी घाटी अगेन्स्ट महाराणा प्रताप. एक इम्पॉर्टंट बॅटल. ही वॉज विक्टोरियस. ती बॅटल सुद्धा त्यानं जिंकली होती.
आता थोडस अकबराचे रिलीजियस पॉलिसी जर आपण बघितल्या, रिलीजियस पॉलिसी, ही वॉज द मोस्ट टॉलरंट मुस्लिम रुलर. आणखीन एक दारा शिकोह म्हणून आहे, नंतर बघणार आहोत आपण, पण त्याच्याही पेक्षा टॉलरंट हा होता. टॉलरंट मुस्लिम रुलर टुवर्ड्स ऑल रिलिजन्स, सगळ्याच धर्मांच्या बाबतीत हा तसं बघायला गेलं तर आपण सहिष्णू म्हणू शकतो. आणि त्याच्या आधी बऱ्याचसा कालखंडावर त्यानं राज्य केलं. कालखंडादरम्यान त्याचे बऱ्याच उदाहरणं त्याच्या आपल्याला सापडतात. ही अबॉलिश्ड जिझिया, नॉन मुस्लिम लोकांना जो कर द्यावा लागत होता जिझिया, तो त्यानं बंद केला. आणि पिलग्रिम टॅक्स सुद्धा बंद केला. म्हणजे हिंदू लोकांना यात्रा करताना सुद्धा टॅक्स द्यायला लागायचा, अगोदरच्या मुस्लिम शासकाने ठेवला होता, तो ह्यानं रद्द केला. ही इंट्रोड्युस्ड सुलही कुल. तर सुलही कुल इथं काय त्याचं हे होतं, अभिप्रेत होतं युनिव्हर्सल पीस फॉर रिलीजियस हार्मोनी. म्हणजे सुलही कुल हे धर्म सहिष्णुपणाचं उदाहरण देणारी कन्सेप्ट होती रिलीजियस हार्मोनी. म्हणजे हा बाकीचे याच्या अगोदरचे राजे स्वतःला काय डिक्लेअर करायचे, गाझी डिक्लेअर करायचे. गाझी म्हणजे काय, फक्त इस्लामाचा प्रसार करण्यासाठी. पण हा अकबर हा असा वेगळा राजा होता की त्यानं सर्व धर्म संभावासाठी सुलही कुल ही कन्सेप्ट इंट्रोड्यूस केली. त्याचबरोबर त्यानं इबादत खाना सुरू केला 1575 मध्ये फतेहपूर सिक्री मध्ये. तर हे कशासाठी, तर इंटरफेथ डिबेट. फेथ म्हणजे आपण धर्म म्हणू शकतो, इंटरफेथ डिबेट वेगवेगळ्या धर्माचे पंथाचे लोकांना तो इन्व्हाइट करायचा आणि एखाद्या कन्सेप्ट बद्दल वेगवेगळ्या धर्माची काय मतं आहेत याच्यात हेल्दी डिबेट घडवून आणायचं, त्याला जाणून घ्यायचं की प्रत्येक धर्माच्या मध्ये एखाद्या गोष्टीच्या बाबतीत काय कन्सेप्ट आहे. ही ऑल्सो एस्टॅब्लिश्ड दिन ए इलाही. म्हणजे असं म्हटलं जातं की हा एक त्याला एक वेगळा धर्म तयार करायचा, तशी त्याची फिलॉसॉफी त्यानं ह्या द्वारे तयार केली होती. दिन ए इलाही नावाची एक फेथ त्यानं हे केली होती 1582 ला. आणि ती म्हणजे काय होती, तर हे जे सगळे वेगवेगळे रिलिजन्स आहेत, इंटरफेथ डायलॉग ऐकून बघून, तर या सगळ्यांचं ब्लेंड करून, म्हणजे इस्लाम मधली चांगली मूल्य, हिंदू धर्मातली चांगली मूल्य, जैन धर्मातली चांगली मूल्य, बुद्धिझम धर्मातली चांगली मूल्य, ज्या ज्या फेथ आहेत त्याच्या सगळ्यांच्या ब्लेंड ऑफ एलिमेंट्स, ब्लेंडिंग एलिमेंट्स ऑफ व्हेरियस रिलिजन्स, वेगवेगळ्या धर्मांच्या कन्सेप्ट त्यानं ब्लेंडिंग केलं. हे त्याने म्हणजे ह्याच्यावरून कळून येतं की त्याच्या धर्माच्या बाबतीत तो कट्टर इस्लाम तर अजिबात नव्हता, पण त्याच्याही पुढे जाऊन, त्याला इस्लामच्या पण पुढे जाऊन दिन ए इलाही नावाची, म्हणजे असं म्हटलं जातं की जर ते शक्य झालं असतं तर हा त्याने एक धर्मस्थळ तयार केला असता दिन ए इलाहीचं नाव. तर ह्या रिलिजियस पॉलिसी होत्या. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म सुद्धा भरपूर केले. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म, तर याच्यामध्ये त्यानं काय केलं, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स मध्ये ही इंट्रोड्युस्ड, त्यानं सुद्धा पहिल्यांदा इंट्रोड्यूस केली मनसबदारी सिस्टीम.
मनसबदारी सिस्टीम म्हणजे काय, एक ही रँकिंग सिस्टीम होती. एखादा अधिकारी असेल किंवा सैन्यातला असेल किंवा ऍडमिनिस्ट्रेशन मधला असेल, तर त्याला आयडेंटिफाय करायचं, 50,000 मनसबदार, 10,000 मनसबदार. तर हे रँकिंग होतं. तर हे दोन्हीसाठी ऍप्लिकेबल होतं, मिलिटरी अँड सिव्हिल. ह्या ज्या रँक्स आहेत त्या मनसबदारी सिस्टीम मध्ये यायच्या. ही ऑल्सो इम्प्लिमेंटेड जप्त सिस्टीम. तर ही जप्तीची सिस्टीम कशासाठी, रेव्हेन्यू कलेक्शनसाठी, महसूल गोळा करण्यासाठी. जर महसूल नाही झाला तर जप्त करायचं. तर ही डेव्हलप कोणी केली होती, तर त्याच्या दरबारामध्ये फायनान्सचा भाग बघणारा राजा तोडरमल नावाचा एक होता. अर्थमंत्री आपण त्याला म्हणू शकतो, राजा तोडरमल ह्यानं डेव्हलप केलेली ही जप्त सिस्टीम त्यानं अंमलात आणली. आणि एक स्ट्रक्चर्ड ऍडमिनिस्ट्रेशन त्यानं उभा केलं. जसं आपल्याला मौर्य काळामध्ये एलॅबोरेट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्ट्रक्चर म्हणता येईल. म्हणजे मौर्यांच्या नंतर अतिशय सोफिस्टिकेटेड ऍडमिनिस्ट्रेशनचं स्ट्रक्चर हे अकबराच्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळतं. की सगळ्यात बॉटमला विलेज होतं, त्याच्यावर परगणा म्हणतात. परगणा म्हणजे आपण तालुका म्हणू शकतो अर्थात. परगणाच्या वर सरकार होते. सरकार हे रिजन होतं, एरिया होता, तर त्याला आपण डिस्ट्रिक्ट म्हणू शकतो. आणि त्याच्यावर सुभाग होते. सुभाग म्हणजे प्रॉव्हिन्स, छोटे राज्य आपण म्हणू शकतो. तर एक व्यवस्थित त्यानं हे केलं होतं, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्ट्रक्चर केलं होतं. त्याचबरोबर त्याचे कल्चरल अचिव्हमेंट सुद्धा आहे अकबराचे. तो एक परिपूर्ण राजा होता. संपन्नता सुद्धा आली होती, त्याला प्रजेची काळजी होती, त्या दृष्टीने बऱ्याचशा गोष्टी त्यानं केल्या. कल्चरल अचिव्हमेंट मध्ये काय, ही बिल्ट फतेपूर सिक्री नियर दिल्ली. बांधकाम 1571 ला सुरू झालं, 1585 मध्ये संपलं. साल लक्षात ठेवायचं गरज नाही, इन्क्लुडिंग बुलंद दरवाजा जो फेमस आहे दिल्लीमध्ये, तो यानं बांधला. दिवाने खास पंचमहल ह्या वस्तू त्यानं बांधल्या. ही पॅट्रोनाइज्ड आर्ट अँड लिटरेचर. आपण आर्ट आणि याच्यामध्ये सेपरेटली बघणार आहोत. पॅट्रोनाइज्ड आर्ट अँड लिटरेचर, आपण त्याला उदाहरण नवरत्न आपल्याला म्हणता येईल. तानसेन संगीतातल्या क्षेत्रातला, बिरबल हा विद्वान. ही डाएट इन, त्याची जी डेथ आहे 1605 मध्ये झाले इन आग्रा. तर अशा अर्थानं पॉलिटिकल हे झालं. सुरुवातीच्या काळामध्ये त्याला एक्सपान्शन करून राज्य त्याला स्थिर स्थावर करता आला. नंतरच्या उत्तरार्धात त्याच्या राजवटीमध्ये त्यांना बरीचशी भरीव कामं आपल्या प्रजेसाठी केली. तर हा म्हणजे आपल्या मेडिवल हिस्ट्रीमध्ये तर आहेच, पण भारताच्या इतिहासामध्ये सुद्धा एक चांगले राजे जे होऊन गेले त्यांच्यापैकी एक आहे. नाव सी नेक्स्ट किंग, त्यानंतर जो राजा येतो तो म्हणजे जहांगीर. ह्याची कारकीर्द 1605 ते
1627. आपण 1627 हे शिवाजी महाराजांच्या जन्मवर्ष आपण धरतो. तर त्यांना काय काय फार हे केलं. जहांगीरच्या काळात काय कॉन्फ्लिक्टिव्ह गोष्टी झाल्या. थोडंसं पॉलिटिकल आणि मिलिटरीच्या दृष्टीने जर आपण बघितलं तर ही स्ट्रेंथन अकबर्स पॉलिसीज, अकबरच्या पॉलिसीज त्यांना कंटिन्यू केल्या, स्ट्रेंथन केल्या. स्ट्रेंथन अकबर्स policies and he expanded Mughal influence in Mewad, अहमदनगर याच्यात वाढवलं त्याला, थोडंसं एक्सपांड केलं. बट ही इम्पॉर्टंट लॉस्ट कंदहार. कंदहार म्हणजे आत्ताचा जो अफगाणिस्तानचा पार्ट आहे तो लॉस केला त्यानं टू सफावीद. सफावीद हे जे रुलर होते 1622 म्हणजे पहिल्यांदा मुघल एम्पायर मधून तो भाग निसटून गेला अफगाणिस्तानचा. ही ऑल्सो सप्रेस्ड खुर्रम्स रिबेलियन. महाबत खान म्हणून त्याच्या विरुद्ध हे केलं, ते त्यांना सप्रेस केलं. ठीक आहे, लक्षात ठेवण्याची गरज नाही. आर्ट अँड आर्किटेक्चर मध्ये त्याचं कॉन्ट्रीब्युशन थोडं आहे. ही ॲडव्हान्स्ड मुघल मिनिएचर पेंटिंग. मुघल मिनिएचर पेंटिंग म्हणजे फुलाफुलांचं जे नक्षीकाम असतं इस्लामिक बिल्डिंग मध्ये, तर ते मिनिएचर पेंटिंग मध्ये त्याला ॲडव्हान्स करण्यामागे जहांगीरचा खूप मोठा वाटा आहे. ही बिल्ट शालिमार गार्डन ऑफ काश्मीर. काश्मीरमधली प्रसिद्ध शालिमार गार्डन ह्यानं बांधली. अँड ऑल्सो अकबर्स टूम. अकबरचं स्मारक सुद्धा सिकंदरा आग्र्याच्या इथं ह्यानं बांधला. याच्यावर नूरजहांचा इन्फ्लुएन्स होता. इन्फ्लुएन्स ऑफ नूरजहां इतका होता की ही इश्यूड कॉइन्स इन हर नेम. आणि डे टू डे पॉलिटिकल याच्यामध्ये सुद्धा नूरजहांचा इन्फ्लुएन्स चालायचा. महत्वाचा पार्ट म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला ट्रेडिंग राईट्स पहिल्यांदा जहांगीरनं दिली. ग्रँटेड ब्रिटिश ईस्ट इंडिया द ट्रेडिंग राईट्स इन 1670. 1600 सालामध्ये ब्रिटिश भारतामध्ये आले. 1617ला जहांगीर वॉज द फर्स्ट मुघल एम्पर टू गिव्ह ट्रेडिंग राईट्स. व्यापार करण्यास त्यांना परवानगी दिली. तर आले होते ते 1600 मध्ये ब्रिटिश पहिल्यांदा. तर कॅप्टन विल्यम हॉकिन्स हा 1608ला विल्यम हॉकिन्स हा फक्त भेटून गेला, पण ह्याला ट्रेडिंग राईट घेता आले नाहीत यांच्याकडून, जहांगीरकडून. तर 1617च्या दरम्यान आणखीन एक ब्रिटिश अधिकारी, ईस्ट इंडिया कंपनीचा अधिकारी होतो सर थॉमस रो. हा त्याला सक्सेस मिळतो हे ट्रेडिंग राईट मिळवण्यासाठी. सो त्यामुळं जहांगीरचं आपण तेवढ्या बाबतीत लक्षात ठेवू शकतो की ही वॉज द रुलर who was incidentally responsible for official entry of British East India Company. ओके, तर याच्यानंतरचा
जो मुघल एम्पायर आहे तो येतो याचा मुलगा शहाजहान. जहान 1628 ते 1658, 1628 to 1658, and this period is treated as the golden age of Mughal architecture. मुघल आर्किटेक्चर मधला हा सुवर्णकाळ मानला जातो शहाजहानची कारकीर्द. कारण ह्यानं हे बिल्ट ह्याच्या कारकिर्दीमध्ये ताजमहाल बांधला गेला. त्याच्याकडे अकबर असताना ताजमहाल नव्हता. हे बिल्ट 1632 ला चालू केलं. 16 लक्षात ठेवू नका, शिवाजी महाराज ज्यावेळी स्वराज्य उभा करत होते त्यावेळी ताजमहालचं बांधकाम चालू होतं, असं जरी लक्षात ठेवलं तर चालतं. ऑल्सो बिल्ट रेड फोर्ट, आताचा जो फेमस लाल किल्ला आहे तो त्यांना बांधला. दिल्लीची जामा मस्जिद बांधली. आग्रा मधली मोठी मस्जिद बांधली. की आर्किटेक्चरच्या दृष्टीनं केलं. आणि तिथं जवळ दिल्ली आग्राच्या जवळच एक शहाजहानाबाद नावाची स्वतःच्या नावानं त्याला न्यू कॅपिटल सिटी बांधायचा सुद्धा प्रयत्न केला. तर हे आर्किटेक्चरच्या बाबतीत आहेच, पण मिलिटरीचं एक्सपान्शन सुद्धा त्यानं केलं. एक्सपान्शन म्हणजे काय, त्यांना अगोदर तर होतच ते, फक्त कंट्रोल रिएस्टॅब्लिश करायचा. तर ही एक्सपांडेड मुघल रूल टू बिजापूर, गोलकोंडा, नॉर्थ वेस्ट फ्रंटियर, इकडे त्यानं हे केलं. आणि शहाजहानच्या काळात लॉस्ट कंदाहार परमनंटली, म्हणजे याच्या अगोदर काय व्हायचं, कंदाहार जायचा ताब्यात, यायचा जायचा यायचा, तर परमनंटली भारताच्या ताब्यात म्हणजे मुघलांच्या ताब्यात कंदहार हा अफगाणिस्तानचा जो पार्ट आहे हा परमनंटली सफाविद जे होते तिथली राजवट त्यांच्याकडे निघून गेला. आणि खूप प्रयत्न केला आहे ना शहाजहान, 3 वेळा त्यांना आक्रमण केले हे ताब्यात घेण्यासाठी, पण 3 वेळा तो फेल झाला. तर ही स्ट्रेंथन, हे पॉलिटिकल झालं त्याचं, ही स्ट्रेंथन हिज ट्रेड अँड कॉमर्स बाय ट्रेडिंग प्रिव्हिलेज टू ब्रिटिश ईस्ट इंडिया. म्हणजे याच्या शहाजहानच्या काळात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला आणखीन ट्रेडिंग प्रिव्हिलेजेस मिळाले. ट्रेडिंग प्रिव्हिलेजेस म्हणजे काय, तर बाकीच्यांच्या तुलनेत फ्रेंच, डच यांच्या तुलनेत ह्यांना फेवरेबल देण्यात आला. टॅक्सेस माफ करण्यात आले, बऱ्याचशा सुविधा याच्यात यांचा व्यापार वाढला. ब्रिटिश इंडियामध्ये ट्रेड सुद्धा एकंदरीत वाढला. त्यांना मॅक्झिमम कॉन्ट्रीब्युशन त्याचं आर्किटेक्चरमध्येच आहे. पण याच्या मृत्यूनंतर, म्हणजे मृत्यूच्या अगोदरच ऍक्च्युली वॉर ऑफ सक्सेशन चालू झालं उत्तराधिकारी करून. कारण शहाजी आणि जहांगीरच्या काळात हे टिपला होता मुघल एम्पायर. त्या काळातलं जगामधलं सगळ्यात श्रीमंत प्रदेश हा मुघल एम्पायरचा होता. त्यामुळे वॉर ऑफ सक्सेशन हा जिवंत असतानाच सुरू झाला. उत्तराधिकारी कोण, याच्या मुलांच्या मध्ये हे सुरू झालं. तर ह्यात कोण कोण होतं, तर दारा शिकोह, शुजा, औरंगजेब, मुराद,
की म्हणजे हे शहाजहान आजारी पडल्यानंतर ह्या मुलांच्यात भांडणं चालू झाले. तर त्यातला हा दारा शिकोह जो आहे हा लेजिटिमेट हा होता आणि हा अकबराप्रमाणेच अतिशय धर्मसहिष्णू होता, की हा लिबरल थिंकर होता. म्हणजे त्याची विचारसरणी लिबरल होती. म्हणजे ही प्रमोटेड सुफिझम, इस्लाम मधला जो भक्तीचा मार्ग आहे सुफिझम, त्याला कट्टर इस्लामच्या जो विरोधात असतो तो त्याला यानं प्रमोट केलं. ही ऑल्सो ट्रान्सलेटेड उपनिषद इन टू पर्शियन. ही वॉज द मुस्लिम रुलर की हे उपनिषद आहेत ते त्याला पर्शियन मध्ये ट्रान्सलेट केले. सिर ई अकबर, सिर ई अकबर ह्या नावानं. तर सिर ई अकबर हे काय आहेत, हे दारा शिकोनं संस्कृतमध्ये ट्रान्सलेट केलेले उपनिषद आहेत. द ग्रेट सिक्रेट, अकबर म्हणजे ग्रेट आणि सिर म्हणजे सिक्रेट. तर त्याच्या उपनिषदांना प्रचंड त्याला आवडायचे. तर उपनिषद इन संस्कृत. त्याचबरोबर त्यानं मजमा अल बहरीत स्वतः एक पुस्तक लिहिलं, मजमा उल बहरी. तर मजमा म्हणजे काय, कॉन्फ्लुएन्स ऑफ टू सीज, दोन समुद्रांचा संगम. तर हे दोन समुद्र म्हणजे त्याच्या दृष्टीने कोण होते, एक तर इस्लामचा हा सुफिझम आणि या उपनिषदांच्या पाठीमागे असणारा वेदांत, हिंदू वेदांत हा जो पार्ट आहे. तर ह्या दोन यांचा संगम म्हणजे मजमा उल बहरी हे पुस्तक त्याला लिहिलं. अतिशय धर्मसहिष्णू होतं. आपण त्याला ऍट पार विथ अकबर म्हणू शकतो. हा जर उत्तराधिकारी झाला असता शहाजहान नंतर तर भारताचं पूर्णपणे चित्र वेगळं दिसलं असतं. पण ह्याच्या अगेन्स्ट जो कट्टर इस्लामिक होता, जो स्वतःला गाझी म्हणत होता, म्हणायची सुद्धा गरज नाही, तर तो औरंगजेब डिफिटेड दारा शिकोह इन द बॅटल ऑफ समुगर. त्यांच्यात युद्ध झालं आणि त्याला दारा शिकोहला मारून टाकलं. आणि हा जो शहाजहान आहे त्याला आग्रा फोर्ट म्हणजे आग्र्याच्या किल्ल्यामध्ये त्यानं मरेपर्यंत ठेवलं. त्याचं ऍक्सेशनच औरंगजेबचं क्रूरपणानं झालेलं होतं. आणि त्याचं अपोजिट टोक म्हणजे हा दारा शिकोह होता. तर त्यानंतर प्रॉमिनंट रुलर जो येतो तो म्हणजे औरंगजेब. औरंगजेब हा 1658 साली त्यांना गादी सांभाळली दारा शिकोहला मारून. 1707 पर्यंत त्यानं रूल केले. आणि ह्याच्या काळामध्ये मगाशी जो मी नकाशा दाखवला पहिल्या पेजवर, तो औरंगजेबच्या काळामध्ये आपण म्हणू शकतो एक्सपान्शन झालं. एक्सटेंडेड मुघल एम्पायर टू लार्जेस्ट एक्सटेंट त्यानं एक्सपांड केलं. आणि ह्यात महत्वाचं म्हणजे काय, तर डेक्कनचा दक्षिणेकडचा जो भाग आहे तो ह्याच्या अगोदरच्या मुघल शासकांच्या मध्ये तितका डायरेक्टली इन्फ्लुएन्स नव्हता. त्याच्या अंकित होता पण ऑटोनॉमस रिजन सारखं ते काम करायचे. तर यांना ते डेक्कन ह्याचे जे कॅम्पेन आहे त्याचीच ह्याची लाईफ खर्च झाली औरंगजेबची. कोणकड बिजापूर 1686, तालुका लक्षात ठेवू नका, गोळकोंडा हे जे आहेत बिजापूर, गोळकोंडा, कुतुबशाही, निजामशाही, अहमदनगर ही बहामनी राज्य होती छोटी छोटी. तर ते केलं. अँड ही फेस्ड व्हेरी स्टिफ मराठा रेजिस्टन्स. व्हेरी स्टिफ मराठा रेजिस्टन्स अंडर
छत्रपती शिवाजी महाराज, then संभाजी महाराज. यांनी त्याला प्रचंड यांच्यामुळे त्याला हे झालं, म्हणजे त्याची बरीचशी एनर्जी इथं त्याची खर्च झाली. आणि हा रिलिजियस आणि याच्या बाबतीत ऍडमिनिस्ट्रेटिव्हच्या बाबतीत तो अकबर आणि दारा शिकोच्या एकदम अपोजिट टोक होता. जर त्याच्या पॉलिसीज जर आपण बघितल्या तर ही रिइम्पोज्ड जिझिया टॅक्स. जिझिया टॅक्स आहे तो त्यांना रिइम्पोज केला 1679 साली. बॅन्ड कोर्ट म्युझिक, संगीतावर त्यांना, दरबारातल्या संगीतावर त्यांना म्युझिक आणले. ऑल्सो पेंटिंग्स, म्हणजे कट्टर इस्लाम मध्ये त्यांना फॉलो करायला चालू केलं. ऑर्डर टेम्पल डिमोलेशन, मंदिरं पाडलीत बरीचशी, including काशी विश्वनाथ and केशवराव. And he reversed Akbar's liberal policy. अकबराची जे लिबरल पॉलिसी होत्या त्या त्यानं सगळ्या हे करून टाकल्या, नाहीशा करून टाकल्या. त्याला विरोध सुद्धा झाला बराचसाच, म्हणजे राजपूत वॉर झालं मेवार आणि मारवाडच्या ह्याच्यामध्ये. पण सगळ्यात जास्त त्याला विरोध झाला तो मराठा ह्याच्यात. मराठा रेजिस्टन्स त्याला फेस करायचा. त्याचा मृत्यू सुद्धा मराठा रेजिस्टन्स मुळे झाला. ह्याच्या काळातच सिख रिबेलियन सुद्धा झालं, म्हणजे ते त्यांना मोडून काढलं. सिख रिबेलियन, मराठा रिबेलियन त्याला मोडून काढता आलं नाही. सिख रिबेलियनच्या बाबतीत, रेजिस्टन्सच्या बाबतीत जर म्हटलं तर गुरु तेग बहादूर सिंग, गुरु तेग बहादूर 1675 मध्ये ह्यांना मारलं औरंगजेबला. परत गुरु गोविंद यांच्यानंतर गुरु गोविंद सिंगच्या बंडा बहादूर सिंग यांच्या ह्याच्यामध्ये सुद्धा त्याला हे करता आलं. बंडा बहादूर आणि गुरु गोविंद सिंग यांचा रेजिस्टन्स सुरू राहिला. पण खरा याला स्टीप विरोध झाला तो मराठ्यांच्या बाबतीत झाला. म्हणजे शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राजाराम आणि ताराराणी यांनी सुद्धा हा संघर्ष चालू ठेवला. आणि ब्रिटिशांच्या बाबतीत सुद्धा त्याने हे केलं. ही क्लॅश्ड विथ ब्रिटिश ईस्ट इंडिया अंडर जॉन चाइल्ड. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे सुद्धा त्याने ट्रेड रिस्ट्रिक्शन सुद्धा लावले. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीवर थोडेसे रिस्ट्रिक्शन त्यांना लावले. नंतर ते सुद्धा त्यांना उठवले आणि इनफॅक्ट कलकत्ताला फोर्ट विल्यम बांधायची परवानगी यानंच दिली. 1690 ला एक ट्रीटी झाली, तो झाला औरंगजेब आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीमध्ये. त्यांच्या अंतर्गत ब्रिटिश हे एस्टॅब्लिश करू शकले फोर्ट विल्यम. आणि हा फोर्ट विल्यम म्हणजेच कलकत्ता. कलकत्ता शहर हे यांनी वसवले. आणि 1707 मध्ये याची डेथ झाली. म्हणजे वृद्ध होऊन जरा जर्जर थकून मराठ्यांची लढून महाराष्ट्रामध्येच अहमदनगर जवळ त्याची डेथ झाली 1707. मग ह्याच्यानंतर जे आले हा शेवटचा स्ट्रॉंग मुघल रोलर होता. ह्याच्यानंतर जे आले ते त्यांना लॅटर मुघल्स म्हणतात. यांचा 1707 ते 1857 हे वीक होते, पण 1857ला पूर्णपणे ते जाण्यासाठी सुद्धा 100 पेक्षा जास्त वर्ष लागली. इतके हे मोठे एम्पायर
उभा केलं होतं. तर ही पॉलिटिकल हिस्ट्री आहे आणि ज्या मुघल एम्पायरमध्ये प्रॉमिनंट राजे झाले त्यांच्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी त्यांच्या लाईफमध्ये घडलेल्या अशा प्रकारे आहे. पुढच्या सेशनमध्ये आपण मोगल एम्पायरचं ॲडमिनिस्ट्रेशन, सोशल लाईफ, रिलिजियस, आर्ट, आर्किटेक्चर हे डिटेलमध्ये बघू.